राव एवढीशीच आहे पण काय कडक दिसते राव. हा छान आहे पण या आधीचा जास्त छान होता. अच्छा मग तोच ठेवूया. अरे वा सेल्फी का? हो अरे वा 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 झालं का सेल्फी काढून? हो काय प्रगती, कसं काय वाटलं आमचं गाव? आवडलं का? हो बाप्पू, गाव तर खूप छान आहे तुमचं. हा लयच कडक आहे रे. आवडलं ना? हो नक्की का? नक्की. नाही नाही, अजून बघण्यासारखं खूप आहे. हो आता हे बघा, ही संजीवनी समाधी प्रगती, या संजीवनी समाधीला 300 वर्ष पूर्ण झाली. बापरे. हो. आणि हा बघ, हा समोर आहे ना, हा सोनियाचा पिंपळ. सोनियाचा पिंपळ. हो अगं आळंदीमध्ये नाही का माऊलींच्या इथं आहे, हो हो हो. त्याला सोनियाचा पिंपळ म्हणतात. आणि इथं पण संजीवनी समाधी आहे आणि हा 400 वर्षापूर्वीचा आहे बरं का. बापरे. हो. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, इथं सगळे आजहान वृक्षाची बाग आहे. हो हो. बरं झालं बाप्पू तुम्ही सांगितलं, मला हाच तर अभ्यास करायचा होता. हा त्याच्याकरता तुला गाव कसं काय वाटलं? गाव तर खूप छान वाटलं मला. आवडलं ना? हो हो नक्की. नक्की. शिवा तुला गावातलं छोटस धरण दाखवलं का? हो बाप्पू आता तिकडेच जाणार आहे, धरणावरच चाललो. हा दाखव धरण दाखव. अगं धरण लय बेस्ट आहे. हो का? हा तुला खूप आवडेल ती. हे ऐका, यांच्या अगोदर आहे ना आपल्याला धरणावर जावं लागेल. हे भाऊ, घरी अन्न आले असतील, लय कामं पडली, नाही गेलो ना तर मलाच घोडे लावतील. मी येतो, तुमचं चालू द्या. ऐ मंग्या. कडक सामान बघून कडक सामान मी जे भेटायला नाही गेलो ना, संध्याकाळी मला आपला हात जगन्नाथ करावं लागलं. मी ना भेटूनच येतो. ही संधी मला साधावं लागेल, कारण मोठे मोठे माणसं सांगून गेले प्रत्येक संधीचं सूनच केलं पाहिजे. यांच्या अगोदर मीच धरणार जातो. हायला एवढं पळत आलोय, खरं कधी येतात काय माहिती. भारी राव, येऊ द्या फक्त. आता गाडी पण आणून लावली कोणी इथे काय माहिती. असू दे, आपल्याला काय करायचं. पाणी लय दिसतंय पण आपलं पाणी कधी येतंय काय माहिती. आता कशी येण्यात अजून येण्यात राव. हे शिवाना गळेलच माणूस दिसतोय राव. रस्त्याने दिसणार, पुढेच दिसणार. आलेत का नाही नेमकं? चला पाण्याकडेच बघतो. इकडे बघतो अगोदर. आईला इकडं कोणी दिसणार हो. मी एकटाच आलोय वाटतं अगोदर. येस, आता ते येईन ना शिवा घेऊन तिला. बघतो, थोडा वेळ बसतो. थोडा वेळ नाही, आता व्यवस्थेवरच बसतो. आज काम पूर्ण करायचं. तिला कवाचं झालंय आलोय. हे शिवा बिघाळेलच दिसते राव. पटकीने घेऊन यायचं असतो कोपच्यात पुरीला, ती समजा ना त्याला काहीच. लय ढिला माणूस आहे शिवा. पाय गळून गेले माझे. बसतो आता, कवा येते तवा येते ना. आता जायचंच नाही इथून. ए शिवा येणार राव. पारमोडची वाट लावायला लागला राव शिवा. आता एवढा वेळ असतं बे, मी पळत आलोय राव त्यांच्या पुढे. किती वेळ झाले ते सणा कोणीच कसं रस्त्याने अजून आली काय. आईला शेणाई आली, ढुलकी आली. शिवा ये राव लवकर. आईला झोपलो, किती वेळ झोपलो काय माहिती. आईला पण ही चलत का आली. गाडी रस्त्याला लावली का नाही. असू दे असू दे. लय टाइम खाल्ला. गाडी असून एवढा टाइम लागलाय राव यांना. असू दे, आपलं नीट व्हा. पटकन आली. आपण चाललो आहे पण धरणाला पाणी आहे का? बघ ना तू आता वरती गेल्यावर खूप पाणी आहे. लोक अजूनही इथं मासे धरतात या धरणात. हो हो, दर मंगळवारचं मासे मिळतात. भारी आहे म्हणजे. बघ किती पाणी आहे धरणात. तू म्हणली ना एवढं एवढंच दिसतंय पाणी म्हणून. खरंच आहे ना. तू काय करतो इकडं? आलोय बघायला काय धरण. धरण इकडं नाही, तिकडे आहे, तिकडं माग. हा तेच धरण धरण. कोण आहेत? हे माझा गावातलाच मित्र आहे. हो
हो, बरं झालं ना आपल्याला एक मित्र मिळाला फिरायला. याच्यासोबत फिरताना बघितलं ना तुझ्या काकाने आपल्याला, तर मला यारवाळीच फाशी देते. त्यात काय झालं? त्यात काय झालं, चल तुला सांगतो घरी जाताना. माशाचे पिल्ल पकड. आईला पोरगी तयार आहे बरं का, तुम्ही शिवाकांड करतो. त्याचा पिच्छा मी नाही सोडणार. अगो बाई, लयच गौऱ्या थापल्यात तुम्ही. मग आता पावसाळा आला की लागतील की बाई. तुझं झालं का थापून? नाही बाई, मला ते दुराचं नाही जमत. मी आपलं सगळं गॅसवरच करते. तुझं बरे बाई, थाट आहे तुझा. बरं ते जाऊ दे, माझं बटाट्याचं गाळ होईल, थोडे शेंगदाणे दे मला. देते, चल. तुझे सासूचं बरं आहे बाई, तुला चांगली मदत करते. हो, आम्ही दोघी मिळूनच रोज करतो ते काम. बघ बाई, ती नवऱ्याला कसं बोलती. आमचे हे असते ना, तर मला चांगलंच तोडून काढलं असतं. आमची हे काय कमीच आहे, मारून मारून लाल केली असती मला. चल तुला शेंगदाणे देते. कसं आहे गेला वेळ मिळाला वाटतं चॅटिंग करण्यासाठी. मला वाटलं होतं तू असंच काहीतरी बोल. मग काय बोलू, गुरुवारी आली होती, आज बुधवारी. कुठे होते 8 दिवस? काही नाही ग, आज भेटायचं ठरलं होतं. सकाळपासून फोनची वाट बघते, त्यांनी फोनही केला नाही. कुठे अडकून पडलाय काय माहिती. भेटायचं ठरलं होतं तरी कॉलेज दुसरी कोणी आवडली काय त्याला? हे तसं काही होणार नाही हा. एवढी खात्री आहे तुला? हो, आम्ही भेटलो होतो व्हॅलेंटाईन्स डे. काय आमच्या घरच्या. वेडी आहे का तू? तिकडे कोणी पाहिलं तर? तुला तर माहित आहे ना, आमचं शेत संपलं की पुढे जंगल आहे आणि तिकडे शेतीतली कामं संपली तर कोणी येत नाही. आबा येतात कधी कधी, पण आता ते पण लग्नाला गेलेले. मग काय काय केलं तिकडे? अगं तिथे फक्त भेटायला गेलो. त्याने तिथे मला प्रॉमिस केलं की काहीही झालं तरी तुझ्याशीच लग्न करेन. असं नाही होणार, एवढा चान्स कोणताच पोरगा नाही सोडत. चल काही पण तसं तो बोलत होता. फक्त एक टेस्ट तरी दे. खूप फोर्स केलं त्याने. त्या तिकडे डोंगरावरती माणसे राहतात. हो. हा, बऱ्याच वस्ती आहेत. तिकडे काय वाट नाही वरती जायला, नाही आपण वरती गेलो असतो. हो ना, तिकडचं पण पाहायला मिळालं असतं. पण आता ते लोक चालत येतात, सगळं त्यांचं गायांचे दूध वगैरे म्हशी वगैरे पण आहे. ते सगळं दूध डोक्यावरच घेऊन येतात. मोठी मोठी केंद्र आहेत, त्याच्यामध्ये भरून आणतात ते लोक. लोकेशन भारी होतं. फक्त तिकडे जायला वाट बनायला पाहिजे. हो तेच ते. वरचे जे लोक आहेत ना, हा. त्या बिचाऱ्यांचे पावसाळ्यात जास्त हाल होतात. बापरे. पावसामुळे वाटा घसरत झालेल्या असतात ना. मग त्याच्यासाठी काय करू? ऐक ना, बोल. आपण लग्न कधी करायचं? करू ना, माझं थोडं हे जॉबचं झालं ना, थोडं सेटल झालं की करू लग्न आपण. नक्की? प्रॉमिस बाबा, बस का. लव यू. बरं ऐक ना, बोल ना. तुझ्या घरचे देतील का परवानगी आपल्या लग्नाला? तीन सेटल झाल्यावर नक्की देतील. हो. मग आता आपण सेटल व्हायचं का? बघ तू, तुझी इच्छा. आता हे किती तुला लिहावं लागतं सगळं पूर्ण? मला भरपूर, कारण जे जे तू सांगतो ना तेवढं सगळं मला नोट करून ठेवावं लागतं. कारण मग मला ते माझ्या कामासाठी. पाहिले हे दोघं इकडे आलेत बघ. चालायचं मग आता गावात जाऊ. हो चालेल ना. पुढे गाडीकडे जाऊ, तिकडे खाली. विद्या, ए विद्या. हा बोल ना. काय? अरे काय मग, पुढं काय झालं? अगं ते हे बघ, त्याचाच कॉल येतो. मी आलेच आहे 5 मिनिटात. काय बाई, मैत्रीवर भरोसा ठेवावं की नाही असं झालं. आता ह्या इकडे पुढे गेलो ना, तिकडे जंगलाकडे जावं लागतं आपल्याला. हा, त्या वस्तीच्या पुढे गेली जंगल चालू होतं. पोरगी मागं बसली, तो म्हणून पण बघत असते.
फिरायला चालेल का? चले, आपण कुठे होतो त्यांच्या मागे? माग थांब, कसं जात आहे माग तेच बघतो. ए मग या, अरे थांब 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 थांब. काय बापू? अरे माझं काम आहे तुझ्याकडे. बापू एक काम होतं तेवढं करतो, मग तुम्ही सांगताल ती सगळी कामं करतो. अरे टारमाळ्यांनो, अरे चांगलं मी माझ्या कानाने ऐकलंय तुमचं काय काम आहे ते. कोण बापू? बे जास्ती बोलायचं काम नाही, मला माहिती आहे सगळं. तुम्ही जर का त्या पोरीच्या माग निघालात तर मग बघा. चला निघा, निघायचं बघा, आपापल्या घरला निघायचं. निघा. आणि जर का जंगलात परत दिसले तर मग बघा. होय बापू, जातो घरी. चला निघा. आईला मला मला येड्यात काढत निघालेत. बरं झालं बापू इथेच भेटले. आज बापूंना विचारूनच टाकते. काय संतोषराव, काय म्हणता? कधी आले पुण्यावरनं? सकाळी चालू होय, आता थोड्या वेळ निघणार आहे. लगेच. काम झालं की हा. काय सरू, काय म्हणते? बापू बोलायचं होतं थोडं, मग बोल की मग. पण बरं मी निघू आता. बरं यायला जरा काय महत्वाचं बोलायचंय. या तुम्ही, या या या. काय म्हणते सरू? काय नाही बापू. ते शिवा भाऊजीच्या इथं मुलगी कोण आहे ते? ती मुलगी होय, अगं ती पाहुणी आहे गणपतची. तिला काही शेतीविषयक अभ्यास करायचा आहे, काही आपल्या जुन्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे, म्हणून ती आपल्या गावामध्ये आली. आणि ते सगळं दाखवण्याकरता ती शिवाबरोबर फिरत असती. अच्छा. हा. नाही मला म्हटलं वेगळा विषय आहे का? असा कसा वेगळा विषय असेल? अगं गावात एक तरी पोरग झाडायचं आहे का? विश्वासातलं एक पण नाही. त्याच्यामुळं त्या गणपतनी आणि मी म्हटलं ते पोरगी जी आहे पाहुणी तिला आपल्या शिवाबरोबर पाठवा, म्हणजे तो अख्खं गाव दाखवल, देवदर्शन दाखवल आणि शेतीविषयक काय ऐतिहासिक गोष्टी आहेत त्या पण सांगेल ना. म्हणून तो योग्य माणूस म्हणून तो शिवाला निवडलाय आम्ही. हो ते ना, स्वभावाने चांगले आहेत शिवा भाऊजी. हा. बाकी काय सगळी मोबाईल बघ, इकडे पोरगी बघ तिकडे पोरगी बघ, काम ना धंदा नुसती मोकार हे देतात. असं वाटतं बांबू काढून त्याच्यावर फटके द्यावा एकेकाला. अशी ही आवला एक एक. काय नाही बापू, एवढंच विचारायचं नाही, होतं. तुला काय असं वाटलं? नाही ते मागे ह्यांनी काय म्हटले होते, हा शिवा भाऊजीला मुलगी बघायची आहे, हा हा तर त्याबद्दलच मला वाटलं की हा. नाही. नाही नाही, आम्ही चेड वगैरे असं आलं की शिवाचं लग्न जमलं का काय? हो, हो. नाही 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 नाही, अगं लग्न जमल्यावर तुला पहिलं कळलं ना का पिंट्या त्याचा लई जवळचा मित्र आहे. हो, 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 ते खूप चालतं त्यांचं. आता शिवाचं लग्न जमलं की गावात अख्ख्या बॉम्बा बॉम्बच होणार आहे. हो ना. हा, नुसता गुलालच. चला, बाकी काय अजून? काय नाही बापू, येते, काम आहे घरी. ये 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 हो. ये ये. चला मी पण येतो. हो हो. हो, हरभऱ्याला पाणी बिणी दिले का? हरभरा चांगला आहे ना? मग बाकी काय? नमस्कार वा बापू. नमस्कार नमस्कार. ना, झाली काय पूजा दर्शन बिर्शन झालं झालं का? झालं झालं झालं. काय मग काय नाही तुमचं बघा काय चाललंय? काय नाही बघा शेताला पाणी दिलं बापू. शेताला पाणी द्यायला? वा 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 वा. आणि संध्याकाळचं पाणी? नाही नाही तसलं नाही काय काय नाही. तसलं नाही काय तसलं नाही काय बघा. बरं बापू, काय ती पोरगी जी आहे ती शिवसंग फिरती ती कोण पोरगी आहे हो? हा, महत्वाचा आपला तुम्ही प्रश्न विचारला. मग अहो गावभर ती चर्चा चालू आहे. हा, पण तसं काय नाही बरं का. हा. ती जी शिवाबरोबर पोरगी आहे ना ती पाहुणी आहे. पाहुणी आहे तो का? आपला गणपत नाही का हा टाकेश, हा त्याच्या मेहुणीची पोरगी आहे पोरगी ती. आहे का? ती शेतीविषयक अभ्यास करायला आली. आणि ते आम्हाला संशय येतो ना वेगळा. हा, ते हा. संशय तुमचा दूर केला आता. हा आता समाधान झालं ना. समाधान जर मी आता मनात नाही राहिले काही. हा, काय झालं माहिती का, ती शेतीविषयक माहिती गोळा करण्यासाठी गावात आली. हा त्या गावात आपले पोरगा धड नाही, बरोबर बरोबर. तेवढा शिवाच फक्त बरा आहे. बरं आहे, हा. म्हणून म्हटलं ते शिवाबरोबर तिला जाऊ द्या, तो अख्खं गाव दाखवील. दाखव. हा? बरोबर. आणि तसं काय मनात आणू नका बरं का. नाही नाही हा, मी आता आहे ना. तुम्ही सांगितलं ना आम्हाला. बरं, येऊ का? हो, हा, या. या या या. चला येतो.
मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग? आणि लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि पुढील भागात काय होतंय हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासारख्या गोड माणसांची साथ मिळाली तर पुढे अजून काम करायला आमच्या कलाकारांचा उत्साह वाढेल. धन्यवाद.